एक पद या न्यायानुसार दादा न्याय देतील असा विश्वास आहे असं देखील पाटील म्हणाला। तर पक्षात इतरही सक्षम महिला असल्याचं या पोस्टमधून रुपाली पाटील यांनी म्हटलंय। विधान परिषदेसाठी कालपासूनच रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत आहे आणि त्यावरच रुपाली पाटील यांनी ही फेसबुक पोस्ट केलेली आहे। माझं एवढंच म्हणणं होतं की रुपालीताई चाकणकर या काय माझ्या दुश्मन नाहीत, पण त्यांच्याकडे ऑलरेडी आयोगाचं पद आहे, महिला अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष आहे। मग या डायरेक्ट बातम्या येतात कुठून? पक्ष तर देत नाही, मग या बातम्या पेरतं कोण हे न समजणार इतकं तरी आम्ही मूर्ख नाही आहोत। परंतु पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक चांगल्या महिला आहेत, त्यांनाही समान संधी दिली पाहिजे। चाकणकर या माझ्या आधीच्या मैत्रिणी, आम्ही पक्षात एकत्र काम करतोय। माझं म्हणणं आहे की त्यांच्याकडे महिला आयोग आहे, प्रदेश अध्यक्ष आहे, त्यांनी नक्कीच विधान परिषद मागावी, त्या लोकशाहीचा अधिकार आहे। परंतु मग आमच्यापर्यंत मागायची संधी देणार नसतील तर हे अवघड आहे। त्यांनी मागावं, पण द्यायचं का नाही द्यायचं हे पक्षाने ठरवावं। दिल्यानंतर तुमचा विरोध असेल त्याला? नक्कीच त्यांच्याकडे ऑलरेडी आहेत ना हो।